खरं तर आज मला खूप आनंद होतोय. कारण गेल्या 28 वर्षात जे मी काय कलेक्शन केलं आणि सकाळमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आणि क्रिएटिव्ह असो किंवा घटना, घडामोडी, सण, परंपरा यासाठी जे काम केलं आणि त्यातून एक हा आविष्कार पाहायला मिळतोय तुम्हाला. हे प्रदर्शन भरवताना एकच डोक्यात उद्देश होता की नॅशनल जे दर्जा असतो आर्ट गॅलरीचा आणि तो आर्ट गॅलरीचे निकष जे आहेत ते आपण सगळे पूर्ण करायचे आणि ते निकष पूर्ण करून हे सगळं फोटोचं प्रदर्शन एक्झिबिशन अतिशय चांगलं झालेलं आहे आणि ह्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. खरं सांगायचं झालं तर झोपडपट्टीतला माणूस पण येतो इथं आणि उद्योगपती पण येतात. म्हणजे आमचा उद्देशच तो होता की सगळ्या लेवलची जे काही रसिक आहेत ते इथं आले पाहिजेत आणि ते साध्य होतं आहे आज. आणि दुसरी गोष्ट इथं काही फोटोज आहेत वैशिष्ट्यपूर्ण, काही कोविडच्या काळातले आहेत, काही शेतकऱ्यांशी कनेक्ट असलेला चिखलगुट्टा शर्यत असेल किंवा एखादा धनगर असेल त्याचं पोर्ट्रेट असेल, ते खूप काही सांगून जातं. आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाचं 2004ला एक आम्ही मोहीम केली जंगली हत्तीचे दोडामार्ग सिंधुदुर्गात. ते आपण हत्तीचे काही फोटो एक्झिबिट केल्यात आणि त्याच्या खाली आपण एक QR कोड केला आहे. त्या QR कोडमुळं त्या हत्तीच्या संदर्भातली कहाणी आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं हे एक्झिबिशन आहे आणि नवीन पिढीला निगेटिव्ह डेव्हलपिंगचं जे काय प्रोसेस होती ती पण आम्ही डेमो म्हणून मांडलेली आहे आणि ती नव्या पिढीला ती आकर्षित करते. आणि माझ्या 28 वर्षाच्या सकाळमधील इतिहासात जे काय काम केलं आणि ही सकाळ ज्यावेळेला चालू झालं त्या काळापासून मी काही व्हिडिओ स्टोरी केल्यात, त्या पण आपण डिस्प्ले केलेल्या आहेत. कोल्हापुरातलं नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं अत्याधुनिक प्रदर्शन हां, हे तर खरं आहे. कारण हे एक्झिबिशन करण्याची संकल्पना 1-1.5 वर्षापूर्वीची आहे आणि ह्या सगळ्या जे मांडणी केली आहे, जे क्रिएटिव्ह सगळं जे आंतरराष्ट्रीय किंवा आपण राष्ट्रीय लेवलचं काय दर्जा म्हणतो आहे, त्याच्यात माझ्या मुलग्याचं शुभम चेचरचं आणि दुर्गा आसगावकर आणि त्यांची सगळी टीम यांचं योगदान आहे. कारण हे एकट्यानं होत नाही. जुनं आणि नवं याचं कोलॅबरेशन केलं आणि त्यातनं हा एक आविष्कार साकारलेला आहे. सकाळमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही फोटो काढले, समाधानी आहात? हो, नक्कीच समाधानी आहेच. आणि हे सकाळमध्ये काम करत असताना अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतात आणि शिकायला मिळते. सकाळचं एक वैशिष्ट्य आहे की सकाळमध्ये प्रत्येक गोष्ट नवीन शिकायला मिळते आणि हेच खरं वैशिष्ट्य आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.